नमस्कार, रेसिपी बाय मनीषामध्ये तुमचे मनापासून स्वागत। मागील व्हिडिओमध्ये मी साबुदाणा वडे केले होते। त्यासाठी मला खूप सारे DM आले की जेणेकरून त्यांचे साबुदाणे वडे हे तेलामध्येच फुटले आणि ते का फुटले याची काय कारणं आहेत आणि ते तेलामध्ये का का फुटतात ह्याची मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे। आणि हे टिप्स पाहण्यासाठी रेसिपी बाय मनीषाला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आपल्याला साबुदाणे वडे करायचे असेल तर मी तुम्हाला आधी प्रमाण सांगते। जर आपल्याला अर्धा किलोचे साबुदाणा वडे करायचे असेल तर अर्धा किलो साबुदाणा घेतल्याच्या नंतर ते रात्रभर भिजत ठेवणं गरजेचं आहे। पण साबुदाणा चोळून भिजत ठेवायचं नाही, थोडंसं पाण्यामधून मध्ये टाकून ते पाणी थोडंसं हलवायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक बोटभर पाणी जाईल, म्हणजे बोट जाईल असं पाणी त्या साबुदाण्यामध्ये ठेवायचं आणि ते भिजत ठेवून रात्रभर ते साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। आणि भिजल्यानंतर जेव्हा आपण साबुदाणा वडा तयार करण्यासाठी आपल्याला बटाटा हा गरजेचाच आहे, त्याच्यामुळे आपल्याला बाइंडिंग येणार नाही। ते बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला अर्धा किलो आपण साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जेमतेम पाव किलो पर्यंत आपल्याला बटाटे घेणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्यांना चांगलं बाइंडिंग येईल। आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जेव्हा शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा कूट जेव्हा आपण त्या साबुदाण्यामध्ये घालतो तेव्हा आपलं शेंगदाण्याचं पण प्रमाण घेणं गरजेचं आहे। ते शेंगदाण्याचं प्रमाण आपण शक्यतो 100 ग्राम घ्यावं आणि 5-6 मिरच्या घेऊन, कारण कोणी जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे 5-6 मिरच्या ह्या इनफ आहेत। आणि हे मिश्रण केल्याच्यानंतर ग्राइंड केल्याच्यानंतर ते साबुदाण्यामध्ये, आणि साबुदाणा मेन म्हणजे हा असा भिजलेला हवा तरच तो आपल्या बटाट्यामध्ये चांगला बाइंड होऊ शकतो। आणि बाइंडिंग करताना चांगलं व्यवस्थित हातामध्ये आपण सगळं मिश्रण कालवल्याच्या नंतर हातामध्ये चांगलं सॉफ्ट होईपर्यंत तो साबुदाण्याचा जो वडा असतो तो पूर्णपैकी स्मॅश करून तो थापून घ्यायचा आहे। आणि थोडं तेल गरम होईपर्यंत, किंवा शक्यतो जर तुम्हाला शेंगदाण्याचं पीठ पाहिजे असेल तर तुम्ही ते शेंगदाण्याचं पीठ पण आपलं 2-3 चमचे त्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी घालू शकता। शेंगदाण्याचं पीठ म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। काही जणांचा साबुदाणा वडा हा तेलकट होतो, तर हा तेलकट होऊ नये म्हणून थोडंसं जेव्हा तेल आपण गरम करतो तेव्हा थोडी साखर आणि थोडं मीठ हे घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला साबुदाणा वडा हा तेलकट होणार नाही। आणि साबुदाणा वडा झाल्याच्या नंतर जेव्हा आपण झाऱ्याने तो काढतो तेव्हा क्रेप पेपर किंवा टिश्यू पेपरवरती तो साबुदाणा वडा आपण निथळण्यासाठी ठेवू शकतो। आणि आता श्रावण महिन्याला सुरुवात होणार, प्रत्येकांचे उपवास असणार आहेत, तर साबुदाणा हा वडा प्रत्येकजण करतो। आणि हे तुम्ही कशा प्रकारे करता हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। श्रावण महिन्याचे उपवास आता सुरू होणारच आहेत, त्यामुळे रेसिपी बाय मनीषामध्ये मी तुमच्यापर्यंत काही रेसिपी घेऊन येणार आहेत, ती तुम्ही माझ्या व्हिडिओद्वारे नक्की पहा आणि मला लाईक नक्की करा आणि माझ्या पेजला नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।